हॅलो. आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. अंबिका जेव्हा मीराला मायाच्या रूममधून खेचत बाहेर घेऊन येते तेव्हा मीरा चिडते आणि बोलते, ताई काय करतेस तू हे? मला का असं आतमधून तू खेचून घेऊन आलीस? तेव्हा अंबिका बोलते की मीरा जरा शांत हो. मीरा तुला माहीत नाही ती माया किती चालाक आहे. कळलं नाही तू तिला काय बोलली? तिने सगळा पलटवार तुझ्यावर केला आहे. तेव्हा मीरा बोलते, मला नाही माहिती, मला एवढंच माहिती की मी सगळं सांगून देणार आहे, सगळ्यांना मायाबद्दल सगळं खरं सांगून देणार आहे. तेव्हा अंबिका बोलते, तुला वाटेल माया कबूल करणारे सगळ्या गोष्टी? आणि तिने म्हटल्याप्रमाणे सगळ्यांनी तुला प्रश्न पकडले तर इतक्या दिवस का झाकून ठेवलं, का असं केलंस म्हणून? आणि तुला वाटतंय अथर्वचा तुझ्यावर विश्वास बसेल? इकडे माया मंजिरी जेव्हा सांगत असते की मंजिरी मॅडम ती मीरा खूप चालाक आहे, मी तुम्हाला आधीपासून सांगत होते, तिला माहिती होतं की मी तिची बहीण नाही, इतक्या दिवस ती नाटक करत होती. तेव्हा मंजिरी थोडीशी मायापासून मंजिरीने गोष्टी लपवलेल्या असतात म्हणून मंजिरी बोलते की काही बोलली का ती तुला आणि तिला कसं कळलं? तेव्हा माया बोलते की मला ते नाही माहिती तिला कसं कळलं, पण तिच्या बोलण्यावरून मला जाणवत होतं. पण मी पण सुद्धा डोंट वरी मॅडम, मी सुद्धाही असा पलटवार केला आहे ना, तर ती कोणाला सांगूच शकणार नाही. तेव्हा मंजिरी तिला विचारत असते की माझ्याबद्दल काही बोलली का ती? तेव्हा माया बोलते की नाही, असं स्पेसिफिक तुमच्याबद्दल बोलली नाही, पण तिला माझ्यावर संशय आला, याचा अर्थ आय गेस की तिला तुमच्यावरही संशय आला असणार. तेव्हा मंजिरी बोलते की नाही, सगळा डाव माझ्यावर पलटेल, काहीतरी करायला हवं. इकडे अथर्वला बघून अनन्या बोलते की वा दादा, तू आलास, सकाळी वहिनीने सांगितलं आणि तू चक्क लवकर आलास. तेव्हा अनन्याकडे अथर्व रागाने बघत असतो. तेवढ्यात सगळे घरातले सगळे हॉलमध्ये येतात. तेवढ्यात तो गॅस चेक करणारा बाहेर येतो. तेव्हा अथर्व बोलतो की कसं काय झालं आहे? तेव्हा तो बोलतो की नाही सर, मी सगळं चेक केलं आहे, कुठेही गॅस लीक होत नाही आहे. तेव्हा अनन्या बोलते काय दादा, गॅस लीक झाला होता? तेव्हा मंजिरी बोलते की अनन्या बाळा थोडं थांब जरा, अथर्व त्यांना सांग की प्लीज परत एकदा गॅस चेक करा, पुन्हा काही असं अनर्थ होता टळला आहे, पुन्हा असं काही घडायला नको म्हणून. तेव्हा अथर्व विचारतो, तेव्हा ते बोलतात की मी सगळीकडे चेक केलं आहे, गॅस कुठेच लीक नाही आहे. तेव्हा अथर्व बोलतो की असं कसं होऊ शकतं आहे की सगळीकडे चेक केलं आणि गॅस लीक नाही आहे, घरात एवढा स्ट्रॉंग वास येत होता आणि तुम्ही बोलतात की गॅस लीक नाही म्हणून? तेव्हा तो बोलतो की कंपनीचं सेफ्टी नॉब पण तसंच आहे, कदाचित तुमच्या घराकडनंच कोणाकडनं गॅसचा नॉब चालू राहून गेला असेल, असं होऊ शकतं ना सर. तेव्हा मीरा रागाने मायाकडे बघत असते, माया तोंड लपवत असते. तेव्हा अथर्व त्यांच्याकडे बघत असतो. तेव्हा तो गॅसवाला चालला जातो. तेव्हा अथर्व मीराकडे बघतच असतो. तेवढ्यात नर्मदा आणि दामोदरही तिकडनं येतात. तेव्हा तेही विचार करतात की गॅसवाला? तेव्हा ते आतमध्ये आल्यावर बोलतात की गॅसवाला इथे का? तेव्हा नर्मदा बोलते, वा अथर्व, सकाळी बायकोचं म्हणणं मनावर घेतलंस, सकाळीच ती म्हणाली ना की लवकर या म्हणून. तेव्हा नर्मदा विचारते, अरे पण काय झालं आहे, एवढं तुम्ही सगळे शांत काय आहेत, वहिनी काय झालं आहे? तेव्हा अथर्व बोलतो की आता तरी सांगशील का गॅस लीक कसा झाला ते? तेव्हा मीरा रडायला लागते आणि बोलते, वेदाचे बाबा मी खरंच सांगते, मला खरंच माहीत नाही आहे काय झालं ते, कसं झालं. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा, गॅस ऑन केल्या गॅसचा वास येतो आणि तू म्हणतेस की मला माहीत नाही काय झालं ते? अथर्व मीराला खोटत काढत असतो. मीरा खूप रिक्वेस्ट करून सांगत असते की नाही वेदाचे बाबा, मला नाही येते वास आणि मला किचनमध्येही नव्हता आला. तेव्हा अथर्व बोलतो की अच्छा, म्हणजे खोटं बोलायचं तर इतकं खोटं बोलायचं, म्हणजे त्रास सहन करूनही तू असे सांगतेस की खोटं लपवण्यासाठी तू माझ्याशी खोटं बोलतेस? तेव्हा अंबिका बोलते, मीरा सांग ना तू की मला नव्हता येत वास म्हणून. मीरा खूप सांगण्याचा प्रयत्न करते पण अथर्व काही समजूनच घ्यायला तयार नसतो. तेव्हा अथर्व बोलतो, अनन्या तुझा परफ्यूम घे, स्ट्रॉंग आहे ना तो, आणि मीराला वास दे, बघू दे मला हिला वास येतो का नाही. ते गॅसवाला टेक्निशियन काय खोटं बोलत होता? तर दामोदर बोलतो, हा स्ट्रॉंग बाम आहे, मी आजच घेतला माझ्या बायकोला डोक्याला लावण्यासाठी, त्याचा वास खूप स्ट्रॉंग आहे आणि चुकून जर नाकाला लागला तर इतकं झोंबतं ना. तेव्हा दामोदर बाम काढून अथर्वकडे देतो. अथर्व त्याचा वास घेऊन बघतो. अथर्वला खूप जास्त स्ट्रॉंग वास येतो तो. तेव्हा अथर्व अनन्याला देतो आणि बोलतो की याचा वास घे आणि सांग की स्ट्रॉंग आहे का नाही म्हणून. तेव्हा एक एक करून ते वास घेतात. नर्मदाला देतो. तेव्हा नर्मदा बोलते की मी घेतला आहे वास, मला माहिती आहे वहिनी, तू घे. तेव्हा मंजिरी घेऊन बघते, त्याचा वास खूप स्ट्रॉंग असतो. तेव्हा मंजिरी मीराकडे देणार तेव्हा माया पटकन त्याचा तो वाम घेते आणि वास घेते. मायाच्याही नाकाला चांगलं झोंबतं. तेव्हा नर्मदा बोलते की अगं माहिती आहे ना त्याचा वास स्ट्रॉंग आहे, मग जवळ घ्यायची काय गरज होती? तेव्हा मायाकडून तो बाम मीराला देते. मीरा त्या बामचा वास घेऊन बघते, 2 वेळा वास घेते पण मीराला वास येत नसतो. तेव्हा मीरा सांगते, मी सांगते ना वेदाचे बाबा, मला अजूनही या बामचा वास येत नाही आहे. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा तू कधीपासून हे खोटं बोलायला लागली, म्हणजे तुझं खोटं लपवण्यासाठी तू आणखी खोटं बोलतेस.
तेव्हा मीरा संतापात ते बाम घेते आणि पूर्ण नाकाला चोपडून घेते. मीराला तो बाम झोंबत असतो पण वास येत नसतो. मीराच्या डोळ्यातनं घळघळ अश्रू वाहत असतात. तेव्हा सगळे बोलतात की अनन्याही बोलते की वहिनी काय करतेस तू, चल चल पटकन चल किचनमध्ये आणि थंड पाणी टाक आणि चेहरा धू. तेव्हा मीरा बोलते नाही, तुमचा विश्वास आहे सगळ्यांचा. मंजिरी बोलते की अगं मीरा आमचा विश्वास आहे, नको असं करू. तेव्हा मीरा बोलते आईसाहेब तुमचा विश्वास आहे पण यांचा विश्वास नाही ना माझ्यावर. मी कधीची सांगते की मला नाही येते वास म्हणून, पण मीरा बिलकुलच ऐकत नसते. मीरा तो बाम लावत असते. तेव्हा सगळेच बोलतात की वहिनी शांत. अनन्याही बोलते की वहिनी शांत बस. अंबिकाही बोलते की मीरा काय करतेस तू हे. तेव्हा मीरा रागारागाने आपल्या खोलीत जाते. अंबिकाही तिच्या पाठीमागे जाते. अथर्वला खूप वाईट वाटत असतं की तो मीराला असं बोललेला असतो म्हणून. मंजिरी खूप आनंदात असते. तिच्या मनात खूप खुशी असते की मीराला कळालं नाही आहे की हे सगळं मी केलं आहे म्हणून. तेव्हा मीरावरती गेल्यावर सगळे धावत वरती येतात. तेव्हा सगळे मीराला सांगत असतात की अनन्या बोलते की वहिनी हा बर्फ घे आणि नाकाला लाव. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा बर्फ घे आणि नाकाला लाव. अगं तुला झोंबत असेल, मला कळतं आहे तुला त्रास होतो आहे आणि आय एम सॉरी. तेव्हा मीरा कुणाचं ऐकत नसते. तेव्हा मंजिरी बोलते मीरा ऐक ना, हा बर्फ लाव. तेव्हा अंबिका बोलते की मीरा आईंचं तरी ऐक ना. तेव्हा मंजिरी बोलते काय गं, आईचं ऐकणार नाहीस, इतकी मोठी झालीस तू, हा बर्फ घे आणि लाव. मंजिरी मीराच्या नाकाला बर्फ लावते. तेव्हा मंजिरी उगाचच मीराला समजवत असते. तेव्हा ती बोलते की एक काम करा तुम्ही सगळ्यांनी बाहेर जा, नाहीतर तिची चिडचिड होईल अजून. तेव्हा नर्मदा बोलते की अथर्व चल बाहेर जा, अथर्व बाहेर जा, नाहीतर तिची उगाच चिडचिड होईल, किती त्रास होतो आहे तिला. तेव्हा अथर्व बाहेर जातो. तिच्या मागे नर्मदाही जातो. तेव्हा मंजिरी बोलते की अनन्या तूही जा, मी आहे इथे. तेव्हा अनन्याही बाहेर जाते. तेव्हा अंबिका बोलते की मीरा तू ठीक आहेस ना आता. तेव्हा मंजिरी सगळे अंबिकाकडे बघत असते. तेव्हा अंबिका बोलते की आई बरं झालं तुम्ही थांबला तिथे, तुम्हीच समजवा आईला. मंजिरीला सगळं ऐकायला येत असतं पण मंजिरीला दाखवायचं नसतं की मला तू दिसते, अंबिका दिसतेस म्हणून. तेव्हा मंजिरी मनात बोलते की तुमच्या दोघींचंच मी करत बसले ना तर माझं काय राहील. तुमचा तो बाप शिवनाथ, त्याला संपवायचं आहे मला. एक तर मेल्यावरही पिछा सोडत नाही आणि दुसरी चिमणी एवढी पण किती त्रास देते. तेव्हा मंजिरी मनात बोलत असे तुझ्यासारखंच या मीराला पण मला जाळायचं होतं पण आज फक्त नाकावरच निभावलं. इकडे अथर्व शांत उभा असतो. त्याला सारखं मीराचंच आठवत असतं की मीरा त्याला किती वेळा सांगायचा प्रयत्न करते की मला वास येत नाही म्हणून, आणि ती तिची खरं सांगण्यासाठी ती तो बामही नाकाला लावते. तो बाम तिला झोंबत असतो तरीही ती नाकाला लावत असते. अथर्वला फार वाईट वाटत असते हे सगळं आठवून. तेव्हा नर्मदाही तिथे असते. तेव्हा नर्मदा बोलत असते की बापरे काय झालं असतं, बरं झालं मी नव्हती. तेव्हा अनन्या तिथे येते. म्हणजे काय म्हणायचं आहे का तुला आत्या, म्हणजे की तू असती तर मीरा वहिनीला काही झालं असतं तर तुला चाललं असतं. तेव्हा नर्मदा बोलते तसं नाही गं, पण असं म्हणायचं होतं मला, मी असते तर मी हे होऊच दिलं नसतं आणि गॅसचा वास तर मला असाच आला असता कारण की माझं नाक किती स्ट्रॉंग आहे, मला छोटासाही वास पटकन येतो आणि तो गॅसचा नॉब कसा ऑन राहिला होता. तेव्हा नर्मदा बोलते अगं ऑन राहिला होता म्हणजे काय, तुम्हाला चांगलं माहिती आहे ना मीरा किती वेंदळी आहे, चंचल आहे ती. तेव्हा विचार त्याला. तेव्हा अनन्या बोलते की याला विचारू. अरे दादा तू खूप मोठी चूक केलीस, कसा ओरडलास तू मीरा वहिनीवर. तेव्हा अथर्व बोलतो की पण मी त्याचं सॉरी बोललो आहे तिला आणि सॉरी फॉर दॅट, मला माहिती तिला वाईट वाटलं असेल. तेव्हा अनन्या बोलते की सॉरी फॉर दॅट, अरे कसा सॉरी बोललास, सॉरी याला सॉरी बोलणं म्हणतात. तेव्हा अथर्व बोलतो मग मी काय करू. तेव्हा अनन्या बोलते फक्त सॉरी म्हणून चालत नाही, जरा स्पेशल सॉरी म्हण तिला. तेव्हा अथर्व बोलतो म्हणजे मी काय करायचे. तेव्हा अनन्या बोलते मी म्हणते तसं कर. इकडे माया झुल्यावर बसून चॉकलेट खात असते आणि बोलत असते की मीरा तुला सोडणार नाही, मी कोण एवढं मारतं का. तेवढ्यात तिथे अंबिका येते. अंबिका बोलते की माया इथे बसून चॉकलेट खातेस. तेव्हा माया बोलत असते की मीरा तू मला एवढं मारलेस ना, याचा बदला मी घेईल, तुला सोडणार नाही. तेव्हा अंबिका बोलते की माया तुझी बडबड बंद कर, चॉकलेट खातेस ना मस्त. तेव्हा अंबिका जादू करते. मायाचे चॉकलेट घसाच अटकतं. माया जोरजोरात खोकलायला लागते. तिला खूप कसतरी व्हायला लागतं. तिला कळत नसतं की काय झालं म्हणून. तेवढं तिथे नर्मदा येते आणि बोलते काय गं काय करते, काय खात होतीस, चॉकलेट खात होतीस, मग हळू नाही खाता येत का, थांब मी तुला पाणी आणते. तेव्हा नर्मदा पाणी घ्यायला जाते.
तेव्हा अंबिका बोलते की यांना हिचा अजून एक पोळका. तेव्हा नर्मदा पाणी घेऊन येते आणि मायाला देते. तेवढं तिथे मीरा येते. मीराला बघून दोघे बोलतात की काय गं खूप त्रास होतो आहे ना. तेव्हा मायाही हसून बोलते की हो ना खूप त्रास होतो आहे. तेव्हा नर्मदा आणि माया घरात चालले जातात. तेव्हा नर्मदा मीराला बोलते सांगितलं होतं ना झोंबतं आहे तरी पण काय गरज होती एवढं लावायची नाकाला. तेवढ्यात अंबिका मीराजवळ जाते आणि बोलते की मीरा तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. तेव्हा मीरा बोलते की वेदाचे बाबा खरंच बोलत होते. किचनमध्ये जर वेदा असती तर काय झालं असतं आज. तेव्हा मीरा बोलते की त्या मायाला सोडणार नाही मी. तिला असा काही धडा शिकवणार आहे ना मी. तेव्हा अंबिका बोलते थांब माया थांब मीरा एवढ्यात नको. कारण की मायाचा कॉन्फिडन्स बघून तरी नक्की मला काहीतरी वाटतं आहे की ती एकटी काम करू नाही शकणार. तेव्हा मीरा बोलते ताई तुला काय म्हणायचं आहे. म्हणजे मायाच्यासोबत अजून कोणीतरी या घरामध्ये तिला मदत करते म्हणून. तेव्हा अंबिका बोलते आत्ता सांगता येणार नाही पण मायाचं कॉन्फिडन्स बघून नक्की असं काहीतरी मला वाटतं आहे की तिला कोणाची तरी साथ आहे म्हणून आणि ते आपल्याला शोधून काढावं लागेल. इकडे मंजिरी मदनला शिवनाथला मारायचं म्हणून सांगत असते आणि त्याला मारण्यासाठी मळी आणि तळी गावामध्ये पाठवते मदनला शिवनाथला मारण्यासाठी. इकडे माया बोलत असते की मंजिरी मॅडम ना स्वतःचं ओव्हर कॉन्फिडन्स कधीच हे करत नाही. त्यांचे प्लॅन किती चुकतात ना हे बघत नाही पण माझ्यावर सगळं ब्लेम लावतात. तेव्हा इकडे माया बोलत असते की काय बोरिंग लोक आहे यार. जाऊ दे मी मस्त बाहेर जाणारे आउटिंगला जाणारे मस्त दारू ढोसलणारे अशी माया बावळटसारखी बोलत असते. तेव्हा तिथे अंबिका येते. अंबिका बोलते आउटिंगला जातेस माया बघतेस कशी जातेस ते. माया लिपस्टिक लावत असते तर अंबिका काहीतरी केल्याने मायाला चटका बसतो. तेव्हा माया घाबरते आणि बोलते की चटका कसा लागला. तेव्हा मायाला चटका लागल्यामुळे माया बोलते की अरे चाललं काय या घरात लिपस्टिक लावण्याने का चटका लागतोय. तेव्हा अंबिका हसत असते. तेव्हा मायाला मंजिरीचा फोन येतो. मायाने मंजिरीचा नंबर मंजिरी मॅडम म्हणून सेव्ह केलेला असतो. तेव्हा अंबिकाला थोडी शंका येते. अंबिका बोलते की मंजिरी आईंचा फोन मायाला. तेव्हा माया फोन उचलते आणि बोलते हा बोला मॅडम. तेव्हा अंबिका शंकेने बघत असते. तेव्हा मंजिरी तिकडनं बोलत असते की माया तुला मी जे कामाबद्दल बोलत होती ना मी आज मदनला पाठवलं आहे. तेव्हा मंजिरी सांगत असते की जोपर्यंत उद्यापर्यंत ते काम होत नाही तोपर्यंत तुला ते फॉलोअप घ्यायचं आहे. तेव्हा माया बोलते की नक्की काय करायचं आहे मॅडम मला. तेव्हा अंबिकाला थोडीफार शंका येते. तेव्हा मंजिरी तिला सांगत असते की सगळ्या गोष्टी फोनवर नको बोलायला इकडे माझ्या रूममध्ये ये. तेव्हा माया बोलते की बरं आली तुमच्या रूममध्ये. तेव्हा माया फोन ठेवते आणि मंजिरीच्या रूममध्ये चालली जाते. तेव्हा अंबिकाला थोडंफार शंका येते की काय चाललं आहे म्हणून. तेव्हा अंबिकाला शंका येते आणि ती बोलते की का बोलवलं असेल आणि मायाला फोन का केला असेल आईंनी आणि आता तिच्याशी काय बोलणार आहेत त्या. नाही मला जायलाच पाहिजे. तेव्हा इकडे माया मंजिरीच्या रूममध्ये येते. तेव्हा मंजिरी बोलते की मगाशी तुला मी सांगितल्याप्रमाणे बोलणार. तेवढं तिथे अंबिका तिथे येते. अंबिका मंजिरीला दिसल्यावर मंजिरी टॉपिक चेंज करते. तेव्हा मंजिरी बोलते की मगाशी मी तुला सांगितलं गॅस लीक झाल्यापासून अथर्व आणि मीरामध्ये थोडेसे गैरसमज झाले. ते गैरसमज तू मोठी बहीण म्हणून दूर केले पाहिजे. तेव्हा मायाला थोडं शॉक बसतो की ही बाई अशी का बोलते म्हणून. तेव्हा माया जेव्हा बोलत असते की मॅडम अहो मी का करायचं त्यांना दोघांना. तेव्हा मंजिरी बोलते अगं तू मोठी बहीण आहे तुला करायला पाहिजे. तेव्हा मंजिरीचं पूर्ण लक्ष अंबिकाकडे असतं त्याच्यामुळे तिला हा टॉपिक चेंज करावा लागतो. तेव्हा अंबिका बोलते की आई तुम्ही चांगला विचार करताय पण ही माया कधीच चांगला विचार करणार नाही. तेव्हा मंजिरी मायाला सांगत असते तुला सांगितलं ना मी त्या नर्मदासोबत जास्त राहू नकोस. ती नर्मदा कधीच मीराच्या भल्याचा विचार करणार नाही. खूप स्वार्थी बाई आहे ती. तेव्हा माया काहीतरी बोलणार तेव्हा मंजिरी बोलते की बस माया तू काहीच बोलू नकोस जा तू इथून. तेव्हा मायाला फार चिडचिड होत असते की हिचं काय चाललं आहे म्हणून. तेव्हा माया तिथून निघून जाते. तेव्हा माया निघून गेल्यावर अंबिका बोलत असते की आई तुम्ही किती काळजी करता तू मीराची. म्हणजे तुम्ही दाखवत जरी नसला तरी तुम्हाला तिची किती काळजी आहे. तेव्हा हे सगळं मंजिरी ऐकत असते. तेव्हा मंजिरी मुद्दामच अंबिकाला बघून देवी आईकडे प्रार्थना करते आणि हात जोडून बोलते की देवी आई अथर्व आणि मीराला दुरावर लवकरात लवकर दूर कर. तुझा आशीर्वाद त्यांच्याकडे नेहमीच असू दे. तेव्हा अंबिकाला खूप छान वाटत असतं. तेव्हा अंबिका हे बघून तिथून चालली जाते. तेव्हा मंजिरी इकडे तिकडे अंबिकाला बघते. तिच्या जीवात जीव येतो आणि जेव्हा ती बोलते की ही अंबिका आता मायाची पाठही सोडत नाही आहे आणि त्यामुळे माझ्या अडचणी वाढत आहेत आणि मायाला मला सांगता येणार नाही की अंबिका इथेच घरात असते म्हणून. कारण की ही मूर्ख माया कुठेही काही बोलायची त्यामुळे माझ्या अडचणी अजून वाढतील. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.